एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। पुण्याच्या दौंड तालुक्यातील कला केंद्रामध्ये गोळीबार झाल्याची पुष्टी पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली आहे। हवेत गोळीबार झाल्याची पुष्टी पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली। तसंच गोळीबार कुणी केला याबद्दल तपास सुरू असल्याचंही पोलिसांनी सांगितलंय। दरम्यान आमदार रोहित पवार यांनी या गोळीबारावरून आरोप केलेत। सत्ताधारी आमदाराच्या भावाने गोळीबार केल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। तसंच या प्रकरणी पोलिसांवर दबाव असल्याचाही आरोप रोहित पवारांनी केलाय। पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील चौफुला या ठिकाणी असलेल्या अंबिका कला केंद्रामध्ये सोमवारी रात्री 10:30 ते 11च्या दरम्यान या ठिकाणी गोळीबार झाल्याचं पोलिसांनी पुष्टी केलेली आहे। आणि आपण पाहू शकतो की हाच परिसर आहे। या परिसरामध्ये गोळीबार झाला होता। या गोळीबारानंतर पोलिसांवर आरोप देखील झाले की हा प्रकार दाबण्यात येतोय असा रोहित पवार यांनी देखील ट्विट केलं होतं। त्यामुळे एकंदरीतच या ठिकाणी सोमवारी रात्री साधारण 11च्या दरम्यान हा सगळा गोळीबार या ठिकाणी झाला। हवेत गोळीबार करण्यात आला होता आणि त्यानंतर पोलिसांनी आता त्या चौकशी करण्यात सुरुवात केलेली आहे। आणि अंबिका कला केंद्राचे जे मालक आहेत अशोक जाधव यांना देखील ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्याकडून देखील चौकशी करण्यात येणार आहे। आणि हाच तो जो काही परिसर आहे या ठिकाणीच कला केंद्रामध्ये ज्या नृत्यांगना आहेत त्या या ठिकाणी आपले नृत्य सादर करत असतात। मात्र काही वाद झाला आणि त्या वादामधून हा सगळा संपूर्ण या ठिकाणी गोळीबार झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। पोलिसांनी या सगळ्यामध्ये पुष्टी केलेली आहे की गोळीबार झालेला आहे आणि त्या संदर्भातील तपास जो आहे तो सुरू आहे। त्यामुळे एकंदरीतच पुणे जिल्हा आणि राज्यामध्ये नेमकं चाललंय काय, कारण गोळीबार नेमका कोणी केला हे देखील अधिक स्पष्ट झालं नाही। मात्र गोळीबार झालेला आहे आणि इथून पुढची जी काही चौकशी आहे ते पोलीस करतात आणि चौकशीमध्ये समोर काही गोष्टी येणार आहेत। त्यामुळे पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यामध्ये अशा पद्धतीने गोळीबार होत असल्याने संपूर्ण जे काही वातावरण आहे ते ढवळून निघालेलं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन दीपक सोनसह सुमित सोनवणे, न्यूज 18 लोकमत, चौफुला, दौंड। पुण्याच्या दौंड तालुक्यातील कला केंद्रात गोळीबार झाल्याची पुष्टी पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली आहे। हवेत गोळीबार झाल्याची पुष्टी पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली। तसंच गोळीबार कुणी केला याबद्दल तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं। दरम्यान आमदार रोहित पवार यांनी या गोळीबारावरून आरोप केले। सत्ताधारी आमदाराच्या भावाने गोळीबार केल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। तसंच या प्रकरणी पोलिसांवर दबाव असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केलाय। हे बरोबर आहे की सोमवारी संध्याकाळी रात्री 10:30-11च्या सुमारास फायर झाल्याची माहिती मिळत आहे। त्या अनुषंगाने मॅनेजरकडून तक्रार घेणं सुरू आहे। त्या तक्रारीच्या अनुषंगानं पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल। याच्यामध्ये राजकीय कोण असण्याची शक्यता वाटते? सध्या तरी राजकीय कोणी याच्यामध्ये नाही। सत्तेतला एक आमदार आणि त्याचे बंधू, म्हणजे आमदार नव्हते तिथे पण त्यांचे बंधू तिथे जाऊन गोळीबार त्यांनी केलेला आहे। एका महिलेला तिथं गोळी लागलेली असं आम्हाला कळतंय। तर मृत्यू झालेला नाही पण तिला इजा त्या ठिकाणी पोहोचलेली आहे। तर ही गोष्ट जशी आमच्याकडे आलेली आहे तसं आम्ही त्याच्या बाबतीत सोशल मीडियावर नक्कीच टाकलेलं आहे। पोलिसांना आम्हाला विनंती करायची की तुम्ही जर कुठली माहिती दाबण्याचा प्रयत्न तिथं करत असाल तर हे योग्य ठरणार नाही। जर उद्या जाऊन ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जे सांगत आहोत त्या खऱ्या निघाल्या तर मग कदाचित पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत माहिती लपवण्यासाठी त्या ठिकाणी कारवाईसुद्धा करावी लागेल। खरं काय हे मात्र त्या ठिकाणी लोकांसमोर आलं पाहिजे। आणि जे आम्ही म्हणतोय त्याच्यामध्ये जर काही तफावत असेल तर आम्ही उद्या जाऊन माफीसुद्धा त्या ठिकाणी मागू। फक्त एकच आहे, कुठंतरी पोलीस दबाव हा तिथं असणाऱ्या पोलीस प्रशासनावर, तिथं असणाऱ्या लोकांवर आहे, म्हणून खरी माहिती हे आपल्यापर्यंत पोहोचत नाही।